हॅलो विक्की मोरे, विक्की मोरे चला इकडे या ना, एक मॅच कॉमेडी करायला. बॅटिंगला आले होते अजय. नॉन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला कोण आहे? शेट्टी. आणि गोलंदाजीसाठी आलेले. हॅलो सौरभ गायकवाड. विक्की मोरे आपण यायचं लवकर जरा. हॅलो हा बोल, ये ना लवकर यार. एकच धाव. विकी सर जरा लवकर या. स्ट्राईक येते शेट्टी, गोलंदाजी करतायत सौरभ. बघा पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू टाकलाय पण अंपर आपल्याकडे बोलतायत वाईट चेंडू. मागच्या मॅच मध्ये मॅडी यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 2 नो टाकून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सोळा विद्या तसेच 64 कलेंचा अधिपती गणरायाला वंदन, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मी विक्की मोरे आपण पाहतात स्वर्गीय राकेश डोणे स्मृती चषक 2024 रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण अनुभवतोय तो म्हणजे कृष्णा 11 आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजे तिस्सा 11 आणि अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी याच्या बॅटमधून उत्तुंग असा सीमा रेषा पार षटकार. सुरुवातीचे काही चेंडू मात्र सावध पद्धतीने खेळले होते अजय पाटील याने आणि त्यानंतर मात्र आपल्या नावाचा परिचय करून देतोय आणि आज मला संघामध्ये का संधी दिली हे दाखवतोय तो म्हणजे अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी. अतिशय तंत्रशुद्ध असा हा फलंदाज. पहिला षटकार मारला तो म्हणजे पॉईंटच्या दिशेने आणि हा मात्र लॉंग ऑफच्या दिशेने उत्तुंग असा मारला षटकार. आणि आता मात्र चांगलं कमबॅक सौरभ गायकवाड याच्या मार्फत बॅकफूटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आणि आमचे पंच
अरुण ढोकरे सर आम्हाला कळवत आहेत की हा डॉट बॉल पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती म्हणजे 15 धावा. आपण पाहतात कृष्णा 11 आणि तिसाई 11 या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं. ते म्हणजे कृष्णा 11 या संघाला कृष्णा 11 या संघाकडून सलामीला आलेले फलंदाज अजय पाटील आणि त्यांना साथ देतोय तो म्हणजे शेट्टी. दुसरं षटक घेऊन गोलंदाज नितीन याचा चेंडू काहीसा शॉर्टपिच चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होऊ शकला नाही. तत्पूर्वी एक धाव मिळते. नितीन चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला आपण बघताय तिसाई 11 हा संघ तिसगावातील काही खेळाडू या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळतील तर त्यांना फाईट करतोय. तो म्हणजे नो चेंडू आहे का? नो चेंडू आहे. नो +1 आणि पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. पहिला चेंडू नितीन यांचा आणि आमचे पंच आम्हाला सांगतात नो बॉल नो +1. पुढील चेंडू नितीन यांचा आणि आता मात्र चांगला चेंडू गुड लेंथ वरती चेंडू टेक ऑफ होतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आणि तत्पूर्वी चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तिथे यष्टीरक्षक आहेत. किपिंगला मला वाटतं विजय गायकवाड विजय आहे असं वाटतंय. पुढील चेंडू नितीन यांचा आणि आता मात्र चांगला चेंडू परंतु बॅकफूट वरती येऊन आपल्या मनगडातली ताकद दाखवली. अजय पाटील नावाचा ब्रँड इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. आणि आता मात्र चांगल्या लईमध्ये येतोय तो म्हणजे कृष्णा 11 हा संघ. अजय पाटील याकडून चांगली फलंदाजी आपण पाहतात. सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला अजय पाटील याची फलंदाजी पाहायला मिळते. तितका चांगला तो गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने तो खेळतो आणि जे खेळाडू लेदर क्रिकेट खेळतात ते नक्कीच रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली छाप सोडत असतात. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल तो म्हणजे नितीन आणि त्यांचा सामना करेल तो म्हणजे अजय. आणि आता मात्र चांगला चेंडू एक तेरी तो एक मेरी. मागच्या चेंडूवरती आपला षटकार पाहायला मिळाला परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज नितीन याने. आणि मी देखील काही कमी नाहीये. मी आज या स्पर्धेमध्ये खेळतोय तर मी माझं 100% योगदान हे देणार याचा प्रचिती देतोय तो म्हणजे गोलंदाज नितीन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. क्लास या फटक्यामध्ये क्लास दिसला अजय पाटील या नावाचा आणि धावसंख्या फ्लाय होतीये ती म्हणजे 29 धावा 29 रन्स. फक्त आणि फक्त षटकारांमध्ये डील करतोय असं वाटतंय कारण 29 धावांमध्ये तब्बल 4 षटकार आलेत आणि ते 4ही षटकार आलेत ते म्हणजे अजय पाटील. आपण पाहतात स्वर्गीय राकेश डोणे स्मृती चषक 2024 रबर बॉलची क्रिकेटची ही स्पर्धा. राकेश डोणे नांदुली गावातील एक अतिशय सुंदर अष्टपैलू असा खेळाडू आणि कर्णधार. आज मात्र त्याची उणीव नक्कीच नांदुली संघाला वेळोवेळी भासत असते आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या होती ती म्हणजे 29 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नितीन आणि त्यांचा सामना करेल अजय. आणि आता मात्र काहीशी चूक चांगला संपर्क होऊ शकला नाही परंतु असं म्हणतात ना की किस्मत भी बहादुरों का साथ देते. आणि आता मात्र गच्चाळ फेकी अतिशय खराब फेकी आणि आमचे पंच आम्हाला सांगतील किती धावा आहेत. 1 + 1 2 धावा 2 धावा आहेत.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्यावरती मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला संपर्क होऊ शकला नाही आणि झेल उडाला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षणामध्ये झेल होऊ शकला नाही आणि एक खराब थ्रो आणि त्याच्या स्वरूपात मिळत आहेत त्या 1+1 2 धावा. धावसंख्या होती 31. पुढील चेंडू नितीन यांचा आणि आता मात्र चांगला फटका पुढे टाकला चेंडू, तितकाच चांगला पुल होतोय सक्सेसफुल. मिळत आहेत 6 धावा. धावसंख्या होते 37 रन्स विदाउट नो लॉस. म्हणजे एक तो ओव्हर थ्रोचा होता, 2 म्हणजे एक डाऊन आणि एक ओव्हर थ्रो होता. बोल. हाँ, किसने लिया था वो लड़कों ने ना, किधर है वो भाई? 37. उससे ही खेल रहे थे, लेकिन है किधर वो लोग? इधर तो नहीं, वो लोग है कि गए वो लोग? दिख रहे तो नहीं, मैं तो इधर बैठा रे कमेंट्री के इधर. बॉलर कौन है? दादा बॉलर मिनेश. नहीं रे, लिया क्या? तो है किधर वो लोग? की थोड़ी रुक के रहेंगे, अभी गए रहेंगे वो लोग. क्या मालूम लेके गए कि रखें. कौन? प्रेम है कि इधर? प्रेम भी नहीं है इधर. दीपया उधर ही बैठा रहेगा. उधर वो पत्थर के इधर ही बैठे ना वो लोग सब. जा रही थी बॅट घेऊन गेले वाटतं का ते. पहिला बॉल काय होता? 6 ना. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज मिनेश पाटील. मिनेशकडे देखील खूप वर्षांचा अनुभव आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता अजय पाटील यांनी, मात्र त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव चांगला कमबॅक मिनेश याच्या मार्फत. आता मात्र चांगला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू खेळलाय तो म्हणजे पॉईंटच्या दिशेने 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत, ते म्हणजे फलंदाज अजय पाटील याला. मग गाडीलाच असेल, माझी गाडीलाच असते चावी. पुढील चेंडू मिनेश याचा, पण उत्तुंग असा लांबच लांब चेंडू सीमा रेषा पार. षटकार. अजय पाटील नामी काफी आहे. अतिशय चांगला खेळाडू, अतिशय मोठा खेळाडू आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये खास करून चांगला खेळ आपल्याला अजय पाटील याचा पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 6वा षटकार आलाय, तो म्हणजे अजय पाटील याच्या बॅटमधून. लेदर क्रिकेट खेळण्याचा अतिशय चांगला अनुभव त्याच्या पाठीशी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51. आणि आता मात्र बघूया काय होत आहे. आणि मात्र झेल बाद. चालू कर ना, चावी लाव ना पुरी. मग ते बटन दाब ना, लाल वाला बटन, क्लच दाब, कर चालू. मला म्हणून तुम्हाला कुठं नेत आउट ना. स्कोर नाही त्याचे एकट्याचे. तसंच कॅल्क्युलेशन होणार ना. आता 2 रन पकडलेस तू, त्यामुळे तो हा स्ट्राईक होईना.
हॅलो हॅलो माय चेक. चला कृष्णा 11 संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तिसा 11 संघ आपले फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं कृष्णा 11 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये केल्या, त्या म्हणजे तब्बल 71 धावा आणि उत्तरार्धामध्ये तिसाई या संघाला पाठलाग करत आहे तो म्हणजे 72 धावांचा 72 रन्स टू विन. आमच्या द्वारली गावचे एक अष्टपैलू खेळाडू मनोज रसाळ यांचं देखील इथे आगमन झालंय. मनोज आपलं देखील आयोजकांतर्फे खूप खूप आभार. यानंतरचा सामना असेल तो म्हणजे वैष्णवी 11 आणि श्री एंटरप्राइज. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. वैष्णवी 11 आणि श्री एंटरप्राइज या सामन्यानंतर होणारा सामना वैष्णवी 11 म्हणजे स्वतः आयोजक चेतन ढोणे यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे श्री एंटरप्राइज. तत्पूर्वी आपण पाहताय तिसा 11 आणि कृष्णा 11 या दोन संघांमध्ये चालू असणारी लढत. कृष्णा 11 या संघाने
4 षटकांमध्ये केल्या त्या म्हणजे 71 धावा आणि 72 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे तिसाई 11 या संघासमोर. आमच्या नांदिवली गावातील एक अष्टपैलू खेळाडू आदित्य डोणे यांचे देखील इथे आगमन झालेले आहे. श्री एंटरप्राइज कोण आहे? तुम्ही आहे का? तो दुर्वे आहे बघ, तोच चांगला आहे. तो काय आहे तिथे? दुर्वेश मडवी, वैष्णवी 11 संघाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे का? या इथे श्री एंटरप्राइजेस वाले आलेले आहेत टॉस साठी. आणि कोण आहे कोण आहे टॉस करून घ्यायचा आहे मला वाटतं. आमचे मित्र किरण पावशे देखील इकडे आले. किरण, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. या श्री एंटरप्राइज आणि वैष्णवी 11 दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचे. तत्पूर्वी सामना सुरू होतोय. तिसाई 11 हा संघ पाठलाग करतोय तो म्हणजे 72 धावांचा एक भलं मोठा डोंगर तिथे मध्ये जा टॉस साठी. तिथे लाईव्हच्या इथे मैदानात. आणि फलंदाजीसाठी फलंदाज सौरभ आणि दुसरा कोण आहे रे? दुसरा कोण आहे मला पण नाही माहिती. हा बॉलर कोण आहे रे? बॉलर रे. अरे बॉलर अमरेश आहे का कोण आहे तो? लेफ्ट आर्म बॅट्समन सौर्य आहे. तो कोण आहे काय माहिती. हे बॉलर कोण आहे रे? अवधूत आहे. अच्छा नाही नाही. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अवधूत. अवधूत दादा एक लेजेंडरी खेळाडू आहेत. 40+ खेळाडू आहेत. आणि आता मात्र चांगला फटका फलंदाज आणि तत्पूर्वी चेंडू फील्ड होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट्स मिळतील त्या 2 धावा. पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे अवधूत. एक चांगला लेजेंडरी खेळाडू आहे. 40+ खेळाडू आहेत परंतु अतिशय चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अरे हे किलो मी. आणि आता मात्र चांगला खोदून काढला चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता आणि फ्लिक केलाय मनगडाच्या सामने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील त्या 4 धावा. चला श्री एंटरप्राइज आणि वैष्णवी 11 मध्ये जा. किरण पावशे केके या जरा नाणेफेकीचा कौल करून घ्या. दुर्वेश आणि त्याचं नाव काय अर्जुन नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना श्री एंटरप्राइजेस वर्सेस वैष्णवी 11. बिग फाईट आपण पाहाल. दोन्ही बाजूला तुल्यबळ अशी संघ आहेत आणि एक चांगली लढत होईल. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील ते म्हणजे किरण पावशे एक चांगले खेळाडू आणि एक उद्योगपती. यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. किरण पावशे प्लीज. काही समजतच नाहीये. के आपण यायचं आहे प्लीज. के कुठे गेला ते पण तिथे आणि लाईव्हच्या समोर घ्यायचं आहे प्लीज. दुर्वेश आणि अर्जुन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. चेतनकडे आहे का कॉइन? दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा एक अष्टपैलू गोलंदाज अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे अजय पाटील. आणि पहिला चेंडू एक स्लोअर पद्धतीने ऑफ कट चेंडू आणि सौरभ या चेंडूला ओळखू शकले नाही आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. नाणेफेकीचा कौल केला जातोय तो म्हणजे वैष्णवी 11. आणि आता मात्र सौरभ गायकवाड यांच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. नाणेफेकीचा कौल केला जातोय तो म्हणजे वैष्णवी 11 आणि श्री एंटरप्राइज. एका बाजूला आपण बघाल ते म्हणजे
घेसरगावची शान दुर्वेश मडवी आणि त्याच्या विरुद्ध बाजूला तो म्हणजे अर्जुन वसिटा. अतिशय चांगली मॅच चालू सामन्यातील. धावफलक आहे तो म्हणजे 14. स्ट्राईकला आलेत फलंदाज सौरभ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे फलंदाज गौरव. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज अजय पाटील पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र काहीसा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि तिथे मिळेल ती म्हणजे फक्त 1 धाव. कोण जिंकलं रे टॉस? श्री एंटरप्राइज. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे श्री एंटरप्राइज यांनी आणि आपला निर्णय कळवायचा आहे. बघ ना काय कर काय आलंय. बॅटरी उतरले काय करायला लागेल विचार ना. काढायला लागेल का बॅटरी? काय काढायला विचार काढायला लागेल का बॅटरी? चार्ज करायला लागेल. काय नाही कोण पण घेऊन जाताना तिथे चावी गाडीला. चार चेंडूची समाप्ती. एक चांगलं षटक. श्री एंटरप्राइज आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि वैष्णवी 11 संघ आपल्याला फलंदाजी करायची असेल हे लक्षात असू द्या. तत्पूर्वी एक चांगला हळुवार पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ पेस टाकणं हे देखील एक कला आहे. काही जण बॅक ऑफ द हँड म्हणजे हाताच्या मागून चेंडू डिलिव्हर करतात. आता मात्र चांगले फिंगर रोल केले आणि अजय पाटील यांच्याकडून एक चांगला चेंडू हाताळला गेला. आता पुन्हा एकदा बघा त्याच पद्धतीचा चेंडू. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा. तिसही संघाने एकही गडी गमावलेला नाहीये परंतु अपेक्षित धावगती राखण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाहीये. तब्बल 72 धावांची गरज होती ती म्हणजे तिसही 11 या संघाला आणि तब्बल 18 धावांची धावगती राखणं गरजेचं होतं परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे अवघ्या 16 धावा आणि उर्वरित 2 षटकांमध्ये एक भलं मोठं आव्हान असेल आणि तब्बल 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती म्हणजे 56 धावांची. 12 चेंडू 56 धावा खूपच मोठं असं आव्हान. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हे बॉलर कोण आहे? हा फ्रँकी आहे का? गोलंदाज फ्रँकी अतिशय चांगला गोलंदाज आहे. तितक्याच वेगाने चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आहे आणि तितकंच त्याच्याकडे व्हेरिएशन देखील चांगलं आहे. आता मात्र आपटून चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु आमचे पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर असेल. पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. काहीसा शॉर्ट पिच पद्धतीचा मारा करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फ्रँकी गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र हळुवार पद्धतीचा चेंडू होता त्याला फक्त टॅप केलाय आणि चेंडू जातोय तो म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये आणि मिळत आहेत ती म्हणजे फक्त आणि फक्त. आमचे पंच काहीशी चाचपणी करतायत. कदाचित 9 चेंडूची मागणी आहे. आमचे मित्र नेवाळी गावाची शान माई वायले यांचं इथे आगमन झालेलं आहे. अतिशय चांगला खेळाडू आहे तसंच चांगला बँड वादक देखील आहे आणि सध्या KDMC मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळत नाही क्रिकेटसाठी परंतु जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते मात्र मैदानावरती हजेरी लावत असतात. ओके पंच तुम्ही तुमचा निर्णय द्यायचा आहे. पंचांनी कळवलं की 9 चेंडू आहे. चेतन डोणे यांची स्पर्धा म्हणजे रिव्ह्यू तुम्हाला इथे मिळणार नाही कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिशय कठोर असे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. आपली ही स्पर्धा तब्बल 6 कॅमेऱ्यांनी कव्हर केलेली आहे. 42 तरी बोला नाही असं लोकांना वाटलं ना
तसेच आमचे मित्र आणि आमचे बाचे वाडेकरची शान अतुल भोईर देखील ते आलेले आहेत आणि नक्कीच वैष्णवी इलेव्हन या संघामध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहणार आहात. पुढील चेंडू फ्रँकी यांचा आणि आता मात्र एक स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि आमचे पंच आम्हाला सांगतायत की हा देखील अवांतर चेंडू आहे आणि वाईटची खूण करतायत. फ्रँकी याच्या मार्फत मात्र थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण 1 नो चेंडू आणि 2 वाईट चेंडू आणि आता मात्र हा आमचे पंच आम्हाला काय खूण करतात बघायचं आहे. पंच पंच हा फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे खेळाडू बाद नसणार आहे, कारण याच्या आधी नो बॉल होता आणि त्यानंतर मात्र वाईड होता, त्यामुळे खेळाडू बाद नसेल. 2 धाव आहेत आणि मागे डिक्लेअर केले का बॉल? डिक्लेअर आणि 1 धावून 2 धाव आहेत. ठीक आहे. स्ट्राईक चेंज असेल का, कारण रायटीज फलंदाज होता, त्यांनीच चेंडू मारला होता आणि आता मात्र स्ट्राईक वरती असतील ते म्हणजे सौरभ. आणि सौरभ गायकवाड यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 षटकार जर मारले तर प्रथमेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा फ्रँकीकडून चुका होत आहेत आणि पुन्हा एकदा वाईड +1. या षटकामध्ये तब्बल 3 वाईड आणि 2 नो चेंडू हाताळले गेले, ते म्हणजे गोलंदाज फ्रँकी यांच्याकडून. सौरभ गायकवाड यासाठी संधी वाढतीये, पारितोषिक देखील वाढते. तेजस गायकवाड यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे जर सलगचे 3 षटकार मारले गेले तर. वाईड +1. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल तो म्हणजे फ्रँकी आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे सौरभ. खूप भलं मोठं आव्हान आहे आणि अतिशय चांगला हळूवार पद्धतीचा चेंडू, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू त्यांनी ओळखलं. आणि बघा, गोलंदाज म्हणून हे गरजेचं असतं. खेळपट्टी कशी आहे यानुसार तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात. त्यांनी ओळखलं की खेळपट्टी मात्र सुकलेली आहे, जोराचे चेंडू टाकून रन धावा खर्च होत आहेत, त्यामुळे आता मात्र हलका चेंडू, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा. अजून देखील 47 धावांची गरज आहे, ती म्हणजे 30-11 या संघाला. बघा, पुन्हा एकदा ऑफ कटर चेंडू, परंतु आता मात्र ओळखला आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आणि आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा. या फटक्यांची गरज लवकर होती का, आणि सौरभ गायकवाडकडून नक्कीच अपेक्षा असतील. आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू, सातत्याने अवांतर चेंडू फेकतोय तो म्हणजे गोलंदाज फ्रँकी देखील एक चांगला गोलंदाज आहे. आत मात्र काहीशी लय त्याला सापडत नाहीये. तब्बल 4 वाईड आणि 2 नो चेंडू फेकलेत फ्रँकी याने. धावसंख्या होती ती म्हणजे 32. आता मात्र खूपच आखूड पद्धतीचा चेंडू, अतिशय स्लोअर चेंडू होता, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही सौरभ गायकवाड. आणि आपण बघताय की चेतन ढोणे यांचा वाढदिवस साजरा होतोय आज. मात्र वैष्णवी इलेव्हन या नावाने त्यांनी संघ पॅक केलाय. आणि पुन्हा एकदा फ्रँकी याचा चेंडू, अतिशय हळूवार पद्धतीची गोलंदाजी, ऑफ कटर चेंडू, चेंडू राईज होतोय, परफ्यूम डिलिव्हरी म्हणता येईल. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फ्रँकी याच्या मार्फत. पुन्हा एकदा फ्रँकी त्याचा सामना करतोय सौरभ. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, सातत्याने स्लोअर पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. आणि ओव्हर समाप्तीची घोषणा. धावसंख्या होती ती म्हणजे 32 धावा, 32 रन्स. आणि आता उर्वरित एका षटकामध्ये गरज असेल ती म्हणजे तब्बल 40 धावांची.
त्याला सामना स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आपण बघताय. हा सामना तो म्हणजे कृष्णा 11 आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजे तिसाई 11 हा संघ. 6 चेंडू 40 धावांची गरज. आता मात्र गोलंदाज आणि पहिला चेंडू आणि आमचे पंच आम्हाला सांगतायत हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण हा चेंडू देखील अवांतर आहे. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज ती म्हणजे तिसाई 11 या संघाला. यापुढील सामना बिग फाईट वैष्णवी 11 आणि त्यांना फाईट करेल श्री एंटरप्राइज. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा आमचे पंच अरुण ढोकरे सर आम्हाला सांगतायत की हा देखील अवांतर चेंडू आहे. व्हाईट बॉलची खून आणि आता मात्र समीकरण उरत आहे ते म्हणजे 6 चेंडू आणि 38 धावा 38 रन्स टू विन. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज लागते आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल ती म्हणजे फक्त 1 धाव. आणि सगळ्या संघांना बघा विनंती आपला 12वा खेळाडू जर असेल तर आपण पाठवायचं आहे कारण खेळाडूंचं नावं आम्हाला कळत नाही आहेत. साहिल गोलंदाज आहे साहिल. कारण आपण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह कव्हर करतोय त्यामुळे यूट्यूबला तुमच्या फलंदाजांचं गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं नावं कळणं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे मिळेल ती म्हणजे फक्त 1 धाव. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे फलंदाज सौरभ गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल. चांगला चेंडू ऑफ कटर पद्धतीचा चेंडू सातत्याने संभ्रमात टाकले सौरभ गायकवाड याला. काही नक्कीच षटकार आलेत मात्र काही ऑफ कटर पद्धतीच्या चेंडूवरती सौरभ गायकवाड बीट झालाय. पुन्हा एकदा तसाच ऑफ कटर पद्धतीचा चेंडू. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल त्याहून जास्ती काहीच मिळणार नाही. आणि आता मात्र 1 धाव आउट आहे. फलंदाज बाद आहे. चला हा सामना संपल्यानंतर श्री एंटरप्राइज आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि वैष्णवी 11 संघ आपले फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. बिग फाईट एकीकडे बघाल तुम्ही ऑर्गनायझर चेतन डोण यांनी पुरस्कृत केलेला संघ वैष्णवी 11 आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे अर्जुन वसिटा याच्या कर्णधारामध्ये श्री एंटरप्राइज. आणि आता मात्र एक चांगला चेंडू तितकाच चांगला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार आणि हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे कृष्णा 11 या संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.